बाप लिहिता येतं, बाप शब्द लिहिता येईल, बाप शब्द उच्चारणं सोपं आहे, लिहिणं सोपं आहे, पण मुलांसाठी जे झुरणं आहे, मुलांचं कल्याण व्हावं, ही जी तळमळ आहे, ही तळमळ म्हणजे बाप. आणि बाप झाल्याशिवाय ती तळमळ समजत नाही महाराज. हो, मी नेहमी एक वाक्य सांगतो, 100 चुका झाल्यानंतरही जो सांभाळून घेतो आणि शेवटपर्यंत साथ देतो तो म्हणजे बाप महाराज. याच्या पुढे जाऊन सांगू का, बाप गरीब असो किंवा श्रीमंत काही फरक पडत नाही, बाप सोबत असणंच ही खूप मोठी श्रीमंती महाराज. एका दिवसाची चिंता करते ती आई, एका दिवसाची चिंता करते ती आई, आयुष्याची चिंता करतो तो बाप. चुकींवर पांघरून घालते ती आई, पण चूक सुधरावी म्हणून सतत झटत असतो तो बाप. रिकाम्या पोटाला आई आठवते, रिकाम्या पोटाला आई आठवते, पण रिकाम्या खिशाला कोण आठवतो? बाप आठवतो ना महाराज. अरे ज्या देवाकडं नवस न करता सर्व इच्छा पूर्ण होतात त्या देवाला बाप असे म्हणतात, म्हणून बापाला जीव लाव महाराज. एक सुंदर कविता आहे महाराज. आई मायेचा सागर ही सत्य आहे कहाणी, पण दुर्लक्षित बापाच्या त्या वेदना कुणी जाणी. बाप नसतो कुणाच्या ध्यानी मनी, बाप माझा वेदनांचा धनी. ओ बाप लक्षात घ्या महाराज. देवकीचं यशोदेचं कौतुक अवश्य करावं, पण पुरातून येणारा कोण होता? वसुदेव होता, हे विसरता कामा नये. जिजामातेचं कौतुक अवश्य करा, पण त्यावेळेला शहाजीराजांची ओढाताण सुद्धा आपण लक्षात घेतली पाहिजे. बाप समजणं सोपं नाही, बाप कळणं फार अवघड आहे महाराज. हो, किती सुंदर वर्णन आहे बघा. बाप कष्टाचा काबाडी, बाप कष्टाचा काबाडी, ऊस मळ्यात तोडतो या, भाकर पोरासनी ठेवून कांड ऊसाच चाकतो या. खमीच खवाटे फाटलेलं, सुई दोऱ्यानं शिवलेलं, माझ्या बापाच्या धोतराला सदा थिगळ जोडलेलं. आली जत्रा गावाची, आली जत्रा गावाची, बाप गावात जायाचा, उधार पादार कापड पोरासनी आणायचा. जुन्या फाटक्यानं, जुन्या फाटक्यानं बाप जत्रेत फिरायचा, आमची सुखाची चिंता बाप मनात करायचा. म्हणून मी नेहमी एक वाक्य सांगतो, जीवनामध्ये माणसाने पापाला आणि बापाला घाबरलं पाहिजे, कारण जो पापाला घाबरतो त्याचा परमार्थ चांगला होतो, आणि जो बापाला घाबरतो त्याचा संसार चांगला होतो महाराज. हो, आई वडिलांना जीव लावा महाराज. एक सांगू का तुम्हाला, दुसऱ्याच्या बांधावर गेलेला 4 पायाचा बैल, वाक्य नीट आहे का, दुसऱ्याच्या बांधावर गेलेला 4 पायाचा बैल बापाने एक आवाज टाकला तर मागं फिरतो, फिरतो का नाही? अहो फिरतो का नाही? फिरतो. पण पोटच्या पोराला 4 वेळा आवाज द्या, मागं वळून सुद्धा पाहत नाही. अरे 4 पायाच्या बैलाला बाप आणि बापाचं प्रेम कळालं, पण या 21 वर्षाच्या बैलाला बाप आणि बापाचं प्रेम कळालं नाही, हे खूप मोठं दुर्भाग्य आहे महाराज. तुम्हाला विराट कोहली माहिती आहे का? विराट कोहली माहिती आहे ना? विराट कोहली ज्या वेळेला 1 रन घेतो ना, 1 रन, तो 22.5 फूट पळतो. किती किती 22.5 फूट पळतो, तेव्हा 1 रन घेतो तो. पण ज्या वेळेला तो 1 रन घेतो त्यावेळेला कोट्यावधी तरुण पोरं टाळ्या वाजवतात, वाजवतात का नाही? वाजवतात का नाही? पण तुमचा 75 वर्षाचा बाप रोज ह्या बांधावरून त्या बांधावर आयुष्यभर फेऱ्या मारतो, त्याच्या कधी टाळी वाजवून अभिनंदन केलं का तुम्ही? काय करणार? बापाचं योगदान कोणालाही समजत नाही. बाप समजणं फार अवघड आहे महाराज. उरा मंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी, दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी. जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला, वटा मंदी हसू जरी कना वाकला. घडीभर तू थांब जरा, ऐक त्याची धापर, लई अवघड हाय गड्या
उमगाया बापर, उमगाया बापर, लई अवघड हाय गड्या, उमगाया बापर, उमगाया बापर. म्हणून बापाला जीव लावा महाराज. जीवनामध्ये वडिलांचं फार मोठं कष्ट आहे, डोळ्यापुढं आणा महाराज. म्हणून वडिलांवरती प्रेम करा, आई वडिलांना जीव लावा महाराज. माय बाप केवळ काशीनतेने न जावे तीर्थासे. आपल्या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये 4 लोकांना देव मानले गेले. मातृदेव, पितृदेव, आचार्य देवो भव, आणि पुढं अतिथी देवो भव. हो, आई देव आहे, वडील देव आहे, आपल्याला जे शिक्षण देतात ते गुरुवारी आपले देव आहे. आणि पुढं चौथं काय? अतिथी. अतिथी शब्दाचा अर्थ काय? अतिथी म्हणजे जो कधी तिथी पाहून येत नाही, अचानक येतो, पण त्याला सुद्धा शास्त्रात देव मानले गेले महाराज. मला एक सांगा, पंढरपूरला देव आला कोणामुळं? कोणामुळं? पुंडलिकामुळं. काय केलं होतं त्यांनी? आई वडिलांची सेवा. एवढं कळलं तरी लय झालं महाराज. आपण आई वडिलांना उपाशी मारतून पंढरपूरची वारी करतो. देव कसा पावन महाराज? पाहू शकत नाही. तो देवच आई बापाच्या सेवेमुळे आलाय, हे फक्त आपण ध्यानात घेतलं पाहिजे महाराज. जीवनामध्ये आई वडिलांचं फार महत्व आहे. प्रत्येकाने आई वडिलांना जीव लावला पाहिजे महाराज. याचं पुढं जाऊन सांगतो तुम्हाला. हो, एकतर हा मनुष्यजन्म मिळत नशिबाने आपल्याला मिळालाय महाराज. आपण धन्य आहोत महाराज. एकतर मिळत नाही, मग याची किंमत ठेवा महाराज. हेच जर गेलं तर करायचं काय? आपले डोळे गेले आणि टीव्ही चालू झाला, काय किंमत आहे? आपले गुडघे गेले, गुडघे, आणि दारासमोरून दिंडी चालली, काय उपयोग आहे? मग ह्याला जपा महाराज. हे असेल तर सगळे महाराज. हो, धन्यता व्यक्त. तुकोबारा आजच्या अभंगामध्ये धन्यता व्यक्त करतात. धन्यता की नरदेह मला मिळालाय, मी धन्य आहे. लोक धन्य कशाला म्हणतात? विहिरीला पाणी लागलं, धन्य झालो बा. लॉटरी लागली, धन्य झालो. लग्न झालं, धन्य. मुलं झाला, अहो ते होणारच आहे ना महाराज. धन्यता कशाला म्हणतात? जे कोणालाही मिळालं नाही पण मला मिळालंय, ह्याला धन्यता म्हणतात. तुकोबारा म्हणतात, नरदेह मिळाला, मी धन्य झालो. य लोकेचा हा देह देव इच्छिता ती पाय. देवांना मिळत नाही पण मला मिळालं, म्हणून मी कसं झालो? धन्य झालो. आणि धन्य झालो म्हणून मी काय करू? धन्य आम्ही जन्म आलो, दास विठोबाचे झालो, विठोबाचे दास झालो महाराज. धन्य झालो. हो, आणि या आयुष्यामध्ये आल्यानंतर सच्चिदानंद पदवी घेणे. सच्चित आणि आनंद. आता आनंदाचे प्रकार आहे: आनंद, अत्यानंद, ब्रह्मानंद, प्रेमानंद, विषयानंद. जन्माला आला आनंद, जन्माला आला आनंद. कशाला आला? अत्यानंद. मी कोण? ब्रह्मानंद. परमार्थात प्रेमानंद, संसारात विषयानंद. जन्माला आला आनंद, कशाला आला? अत्यानंद. मी कोण? ब्रह्मानंद. परमार्थात प्रेमानंद, संसारात विषयानंद. आता समजा महिला मंडळ, तुम्हाला मी एक प्रश्न विचारतो. समजा तुम्हाला देवी प्रसन्न झाली, होणार नाही पण असं समजायचं की झाली बाबा, बोलत जा बरं का, म्हणजे तुम्हाला समजेल. समजा तुम्हाला देवी प्रसन्न झाली, देवी म्हणाली, बोल भक्तीनबाई बोल, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. आवाज होते बरं का, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. बोल, तुला कुठं जायचंय? स्वर्गाला जायचंय, नरकाला जायचंय का वैकुंठाला जायचं? कुठं जायचं? आता बोला पटकन, तुम्हाला कुठं जायचंय? तुमच्याशी कोण बोलते आता? हा, देवी बोलते. बोला पटकन, कुठं जायचंय? त्या गाडीचा ड्रायव्हरच मी, असं समजा, फक्त बोला. कुठं जायचं? स्वर्गाला जायचं का? हा, स्वर्ग, वैकुंठ, नरक. पटकन बोला, कुठं जायचं? कुठं? वैकुंठाला जायचंय. आता ऐका बरं का, ती ताई म्हणली वैकुंठाला जायचं. आता वैकुंठाला जायला तप करावं लागतं. काय करावं लागतं? काय करावं लागतं? पुरुष म्हणजे बोला, तप. वैकुंठी जावया तपाचे. आणि तप हे 16 प्रकारचे आहेत. आपल्याच्याने एकही तप होणार नाही, म्हणून वैकुंठाला जायची भाषा करायची, म्हणून वैकुंठ कॅन्सल. आता हा, कुठं जायचं? बोला पटकन. हा, स्वर्ग. स्वर्गाला जाण्यासाठी पुण्य करावं लागतं. आता नीट लक्षात द्या बरं का. स्वर्गाला जायला काय लागतं? पुण्य. त्याला ओवी आहे. मग त्या पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे, मग येऊ लागते माघारी मृत्यू लोका. जोपर्यंत पुण्य तोपर्यंत स्वर्गात. पुण्य संपलं परत, मग परत जर खाली यायचं तर स्वर्गाला जायचं कशाला? स्वर्गाला जाऊ शकत नाही, कॅन्सल. मग आता राहिलं काय? आवाज येऊ द्या. हा, नरक.
आता ऐका, नरकाला जायला पाप करावं लागतं. नरका जाणे तेने पाप आचरावं. नरकाला जायला काय करावं लागतं? पाप करावं लागतं. आता तुम्ही रोज तुळशीला पाणी घालताय, कीर्तनाला बसताय, पाहुण्यांचा सत्कार करताय, जेवायला घालताय, दारादाराला पाणी, हे पुण्याचं काम आहे का पापाचं? मग तुम्ही नरकालाही जाऊ शकत नाही, मग तुम्ही वैकुंठालाही जाऊ शकत नाही, आहे का बरं का? स्वर्गालाही जाऊ शकत नाही, नरकालाही जाऊ शकत नाही. मग मला पटकन उत्तर द्या, तुम्हाला जायचंय कुठं? बाबा म्हणतात कुठंच जाऊ नका, फक्त घरी नीट राहा. चला आता तुमचं झालं, तर तुम्हाला देव प्रसन्न झाला. आणि देव प्रसन्न झाल्यानंतर देव म्हणला, बोल भक्ता बोल, तुला काय पाहिजे? मुक्ती पाहिजे, मोक्ष पाहिजे का सिद्धी पाहिजे? बोला पुरुष मंडळी, काय पाहिजे तुम्हाला? देव बोलतो तुमच्याशी, पटकन बोला. मोक्ष पाहिजे, मुक्ती पाहिजे का सिद्धी पाहिजे? काय पाहिजे? सिद्धी. दिली तुम्हाला सिद्धी. चला, हात लावेल तिथं सोनं, हात लावेल तिथं जेवायला बसला, चपातीला हात लावली सोन्याची, लावला पप्याच्या आईला हात, पप्याची आई सोन्याची, बॉम्बला. मग ही सिद्धी काय कामाची आहे का? नाही, सिद्धी कॅन्सल. आता राहिलं मोक्ष मुक्ती. आता दुसरा मुद्दा, जन्माला आलो तर एक ना एक दिवस जावाला, जन्माला आलाय तो एक ना एक दिवस जाणार आहे. माझा एक साधा सरळ प्रश्न आहे, महिला मंडळ पुरुष मंडळी सगळ्यांना, फक्त उत्तर द्यायचं नीट. माणसाने मरावं किंवा नाही? नीट 5 मिनिटं घ्या, काय आपल्याला काय? माणसाने मरावं किंवा नाही? हा, मरावं. हा, बरं, आता मी देऊ का उत्तर? तुम्ही नाही जरी म्हणले तरी, हा जरी म्हणले तरी, ते कोणाला चुकलं नाही ना महाराज, प्रत्येकाला जावंच लागणार आहे महाराज. पण आणि ते ओवी महाराज, उपजेते नाशे, नाशिले ते पुनरुपजे, एका ठिकाणी जसे परब्रह्म का, म्हणजे जन्माला आला तो एक नाही दिवस जाणार आहे. आता पुढचा मुद्दा आहे का, माणसाने मरावं कधी, याचा सुद्धा उल्लेख आहे. माणसाने मरावं कधी? बघा, माणसाचा मृत्यू हा दिवसा झालेला असावा. माणसाचा मृत्यू हा दिवसा झालेला असावं, शुक्ल पक्ष असावं, शरीराचं तापमान समान असावं, मरताना जठराग्नी प्रदीप्त असावा, इंद्रिय टवटवीत असावे आणि उत्तरायण असावं. तुम्ही म्हणाले वाचायचं कुठं? ज्ञानेश्वरीमध्ये अध्याय क्रमांक 8 श्लोक क्रमांक 24 ओवी क्रमांक 202, आत अग्नी ज्योतीचा प्रकाश, बाहेरी शुक्ल पक्षू आणि दिवसू आणि सामा सामाजी मासू उत्तरायण. माणसाचा मृत्यू दिवसा असावा, शुक्ल पक्ष असावं, उत्तरायण असावं, इंद्रिय टवटवीत असावे, मरताना जठराग्नी प्रदीप्त असावा. हे लक्षण आहे. मग तुम्ही म्हणाल, तुम्ही एवढं जीव तोडून बोलताय महाराज, तुम्ही सुद्धा नीट मराल का? सांगता येत नाही. मी सुद्धा उरफाटा तिरफाटा मरू शकतो महाराज, कारण जो जन्माला आलाय तेव्हाच त्याचा मृत्यू लिहिलेला आहे, ते आपल्या हातात नाही. पण ह्या सगळ्या अटी आहे मरण्याच्या महाराज. आता याच्या पुढं जाऊन सांगतो, तुम्हाला मी मरूनच दाखवतो, फक्त लक्ष माझ्याकडे द्या. डायरेक्ट जागेवर मरून दाखवून राहिला. बघा, ज्याचा शेवटचा काळ जवळ आलाय त्याचं काय होतं? डोळे कमी दिसतं, डोळ्याची पावर कमी होते, ऐकायला कमी येतं महाराज. हो, पचनशक्ती मंदावते, त्यामुळे काय होते? रक्त बनवण्याचा कारखाना स्लो होतो महाराज, आणि हळूहळू माणूस खाटावर पडतो, कारण काळ जवळ आलेला असतो. आता याचं पुढं नीट ऐका. जेव्हा माणूस शेवटच्या स्टेजला असतो तेव्हा त्याची तुम्ही नजर बघितली का? नजर, तो एकाकडं जर पाहायला लागला की त्याच्याकडेच पाहत राहतो, दुसरीकडे लक्ष देत नाही. आपले घरचे येतात फळं घेऊन, तो अजिबात पाहत नाही. आणि लोक पण असे विचित्र असतात, तो खात नाही म्हणून फळं घेऊन जातात. तो जेव्हा चांगला असतो, खात असतो, तेव्हा त्याला फळं कोण देतं? कोण नाही. त्याला खाता येत नाही, चला फळं घेऊन, चला नारळ पाणी घेऊन मारा. तुम्ही एक गंमत बघितलं का? हॉस्पिटलमध्ये पेशंटच्या उशाखाली, उशाजवळ ढीग लागलेला असतो फळांचा, पण तो खात, पण त्याला सांभाळायला जो फट्टा असतो यासोबत, तो दिवसाला 5-5 सफरचंद खातो. आणि त्याच्याकडे जर आपण गेलो ना असं चेहरा करून दुःखीत, त्याला म्हणलं हा घे तुला डबा टिफिन आणलाय, तो म्हणतो नको. का? वासानं जेवण जात नाही. अरे तुझं सफरचंद खाऊ खाऊ गाल वर आले म्हणतो, सासाने जेवण जात नाही. लोक असे महाराज, कोणी कोणासाठी मरायला मोकळं नाही. हा सगळा मायेचा बाजार आहे महाराज. हां, आता नीट लक्ष द्या. पेशंट घाटावर पडलाय, शेवटचा काळ जवळ आलाय,
आता शेवटी काय होतं, त्याने आयुष्यभरात जेवढे वाईट कर्म केले ते सगळे त्याच्या डोळ्यापुढे येतात. दुधात पाणी किती वेळा टाकलं हिशोब, शाळेत पेपरली त्याला कॉपी केली का हिशोब, कोणाकोणाचे लग्न मोडले हिशोब, राष्ट्रवादीचा प्रचार केला, शिवसेनेचे पैसे घेतले, भाजपचं बटन दाबलं हिशोब. जेवढे वाईट कर्म केले ते सगळे त्याच्या डोळ्यापुढे येतात. आणि डोळ्यापुढं आल्यानंतर त्या इच्छेचं वासनेत रूपांतर होतं आणि शेवटी जी वासना निर्माण होते त्या गतीला माणूस जातो. वासना लगेच त्याच्या भावाला फोन करते तिच्या, कोण, यम बुलेटला किक मारून येतो, त्याच्या बोकांडी बसतो, जीव गेला, रडारडीला सुरुवात, नागपुडीत कापूस, हो, आणि मरणी जयाचे आठवे, तो ते गती पावे. म्हणून जीवनामध्ये येऊन मनुष्य कधी जाईल याची गॅरंटी नाही. आहे तवर चांगलं जगा महाराज, सगळे गेले आपणही जाणार आहे महाराज. किती सुंदर वर्णन आहे. आज जमेला पंजा मेला, बाप मसना गेला, हो देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला, उठा जागा पाठे बयाले मोठे, उठा जागा पाठे बयाले मोठे, उठा जागा पाठे बयाले मोठे, उठा जागा पाठे बयाले मोठे. हो आज मेला पंजा मेला, बाप मसना गेला, मेला पंजा मेला, बाप मसना गेला, आज मेला पंजा मेला, बाप मसना गेला, आज मेला पंजा मेला, बाप मसना गेला. हो देखत 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 देख देखत नातू बंधू तोही तैसा झाला, देख देखत नातू बंधू तोही तैसा झाला, देखत देखत नातू बंधू तोही तैसा झाला, उठा जागा पाठी बयाले मोठे, उठा जागा पाठी बयाले मोठे, उठा जागा पाठी बयाले मोठे, उठा जागा पाठी बयाले मोठे. वा